स्वागत करतो। व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय आणि व्होकेशनल महाविद्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटनेच्या 75व्या वर्षपूर्ती निमित्त संविधान गौरव महोत्सव साजरा करत आहोत। या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्याख्यानाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्याच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सर, त्याच पद्धतीने या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रोफेसर आर जे सय्यद सर, तेरणा महाविद्यालय धाराशिव, प्रमुख उपस्थितीमध्ये कमलाकर बापू पाटील साहेब ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत। सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाचं सुरुवात करावी। सर्व पाहुण्यांना विनंती करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे। संस्थेचे प्रतिनिधी कमलाकर बापू पाटील साहेब, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सय्यद सर या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करत आहेत। या पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी व्हायचं आहे। प्रतिमेच्या पूजनानंतर या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत होणार आहे। सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत चौधरी सर अध्यक्षापासून जे आपला प्रोटोकॉल त्यापासून घ्या। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रोफेसर डॉक्टर आर जे सय्यद सर यांचं स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सर यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तक बुके देऊन स्वागत करावं। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सर हे आजचे प्रमुख पाहुणे, प्रमुख उपस्थिती कमलाकर बापू पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य चौधरी सर यांना विनंती करतो की त्यांनी कमलाकर बापू पाटील साहेबांचं स्वागत करावं। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत चौधरी सर यांचं स्वागत करण्यासाठी मी राष्ट्रीय सरांना विनंती करतो की त्यांनी प्राचार्यांचं बुके देऊन स्वागत करावं। या राज्यशास्त्र विभाग प्रमुख राष्ट्रीय सरांचं स्वागत करण्यासाठी मी शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी राष्ट्रीय सरांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं। स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे। मी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक दिनकर रासवे सरांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रभाषण करावं। व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय तसेच धाराशिव व्होकेशनल महाविद्यालय धाराशिव आणि महाराष्ट्र शासन निर्देशित भारतीय राज्यघटनेच्या 75 वर्षपूर्ती निमित्त संविधान गौरव महोत्सव या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज या कार्यक्रमाची जी भूमिका आहे ती भारतीय संविधान
आणि भारतीय लोकशाही यांच्यामधला ताळमेळ कसा आहे लक्षात घ्या. 1950च्या दशकामध्ये आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या खंडामध्ये वेगवेगळे राष्ट्र स्वतंत्र झाले. बहुत करून राष्ट्रांनी लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली आणि या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये भारतानेही संसदीय लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली. पण बऱ्याचशा शेजारी राष्ट्र म्हणा किंवा आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका खंडातील 9 स्वतंत्र राष्ट्रांमध्ये लोकशाही रुजली नाही. काही ठिकाणी लष्करी हुकुमशाही स्थापन झाली, काही ठिकाणी राजेशाही स्थापन झाली, काही ठिकाणी हुकुमशाही स्थापन झाली किंवा लोकशाहीला वेगवेगळ्या छोट्या मोठ्या राष्ट्रांमधून मरगळ आली. पण भारतीय लोकशाही आज 75 वर्ष होऊन देखील अत्यंत ठामपणे आणि सक्षमपणे काम करते. या मागचं पाठबळ काय असेल तर ते आहे भारतीय संविधान. आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की जेणेकरून विविधतेने नटलेल्या भारताला एक संध ठेवून भारतामध्ये सर्व धर्म सहिष्णुता किंवा धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला अनुसरून जे काही कामकाज केलं जातं किंवा शासनाची काम करण्याची पद्धत, तिचं स्ट्रक्चर पूर्ण संविधानामध्ये सांगितलेलं आहे. नागरिकांनी कसं वागावं, शासनकर्त्यांनी कसं वागावं, वेगवेगळ्या संस्था संघटनांच्या भूमिका काय असाव्यात किंवा आस्थापनेमध्ये देखील कसे नियम असावेत, कशा पद्धतीने ते चालाव्यात, हायरार्की पद्धत हे ते सर्व भारतीय संविधानाच्या अंतर्गत समाविष्ट असणारा हा घटक आहे किंवा भाग आहे. त्यामुळे विविधता असणाऱ्या भारतामध्ये देखील लोकशाही बळकट होत आहे किंवा आणखीन मजबूत स्तरावर पोहोचत आहे. आज 75 वर्ष पूर्ती निमित्त संविधानाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं औचित्य साधून संविधानावर बोलण्यासाठी संविधानाचे अभ्यासक आर.जे. सय्यद सर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. नेमकं भारतीय लोकशाही आणि संविधान या विषयावर हा विषय निवडण्यामागचा उद्देश असा आहे की राजकीय सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये भारत कोणत्या टप्प्यावर आहे सध्या. भारतीय लोकशाही आणि भारतीय शासन व्यवस्था ज्या पद्धतीने कामकाज करते किंवा वेगवेगळे पक्ष असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, दबाव गट असतील, या माध्यमातून जनतेचं राजकीय सामाजिकरण करण्याचं काम या संस्था करत असताना भारतीय लोकशाहीला कशा पद्धतीने मजबूत केलं जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं गरजेचं आहे. इंग्लंडमध्ये असं म्हटलं जातं की आज डाव्या साईडने रस्त्याने चालण्याचा नियम असेल आणि उद्या बदलून तो उजव्या साईडने चालण्याचा नियम झाला तर प्रत्येक नागरिक दुसऱ्या दिवसापासून त्याच्या अंमलबजावणी करतो आणि उजव्या साईडने चालतो. भारतीय संविधानाचे नीतिनिर्देशक तत्व असतील किंवा इतर शासनाच्या कार्यपद्धतीविषयीचे जे काही तरतुदी असतील त्या तंतोतंत खरंच पाळल्या जातात का. भारतीय लोकशाहीला किंवा भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये सर्व काही अलबेल आहे असंही म्हणता येत नाही आणि सर्व काही विस्कळीत झालंय असंही म्हणता येत नाही. संमिश्र अवस्थेत भारतीय लोकशाही सध्या जगत आहे किंवा चालत आहे. आणि म्हणून भारतीय लोकशाहीवर अधिक प्रकाश टाकण्यासाठी किंवा संविधानावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी मी आपल्यामध्ये आणि मुख्य वक्त्यांमध्ये जास्त वेळ न घेता माझं प्रस्तावित भाषण इथं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद राष्ट्रीय सर. यानंतर या संविधान गौरव महोत्सव या सोहळ्यानिमित्त महिनाभर हा कार्यक्रम चालू आहे. राज्यशास्त्र विभागाअंतर्गत भारतीय संविधानाची ओळख हा विषय देऊन निबंध स्पर्धा घेण्यात आलेली होती. या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे 3 क्रमांक त्या ठिकाणी आम्ही काढलेले आहेत. लगेचच या स्पर्धेचं बक्षीस वितरण आम्ही करणार आहोत. या निबंध स्पर्धेमध्ये तृतीय आलेली आहे सय्यद मुस्कान अल्ताफ, BSc फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे. तिचा तृतीय क्रमांक आलेला आहे. प्रमाणपत्र, गुलाब पुष्प आणि 500 रुपये बहुमान देऊन त्यांचं स्वागत त्या ठिकाणी
पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर या निबंध स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे रसघाटे अश्विनी सिद्धेश्वर BA फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे. द्वितीय क्रमांक त्यांचा आलेला आहे. पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी गुलाब पुष्प 700 रुपये आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचं स्वागत करावं. आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे कसबे शिवानी भाऊसाहेब BSc सेकंड इयरची ही विद्यार्थिनी आहे. 1000 रुपये आणि गुलाब पुष्प व प्रमाणपत्र देऊन त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे. पाहुण्यांना विनंती करतो की कसबे शिवानी धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. ही पहिली आलेली विद्यार्थी या विद्यार्थ्यांपैकी तुम्हाला एक मुलांना बोलायचं काही मत भावना व्यक्त करत असतील. हा कसबे शिवानी रसघाटे अश्विनी आणि सय्यद मुस्तान यांना विनंती आहे या तिघीपैकी कोणीही या ठिकाणी स्टेजवर यावं. उत्स्फूर्तपणे 2 शब्द भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे, विचार मांडायचे आहेत. उत्स्फूर्तपणे कोणीही या. एवढा छान निबंध तुम्ही लिहिला त्याबद्दल काही वाचन लेखन केलंय. 2 मिनिटं बोला, 2 शब्द या. जसं जमेल तसं वेलकम काय आपल्या देशाची सर्वात मोठी लिखित आणि विस्तृत अशी राज्यघटना आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे ती आपल्याला मिळाली. धन्यवाद. अजून कोणी आहे का उत्सुकपणे? ठीक आहे. मी आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सर यांना विनंती करतो की भारतीय संविधानाबद्दल आपलं विचार थोडक्यात मांडावे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या महाविद्यालयामध्ये आवर्जून आलेले आपल्या शहरातील तेरणा महाविद्यालयामधील राज्यशास्त्र या विषयाचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रोफेसर डॉक्टर सय्यद सर, आपले मार्गदर्शक महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य माननीय कमलाकर पाटील, राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक दिनकर रासवे सर, प्राध्यापक डॉक्टर हरगे सर, माझे सर्व सहकारी विद्यार्थी बंधूंना आणि भगिनींना, प्राध्यापक रासवे सरांनी त्यांच्या प्रास्ताविकामधून आजच्या या कार्यक्रमाच्या एकूणच आयोजनामागची भूमिका अत्यंत व्यवस्थितरित्या आपल्यासमोर ठेवलेली आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य जरी 15 ऑगस्ट 1947 ला मिळालेलं असलं तरी हे स्वातंत्र्य ज्या कारणासाठी आपण मिळवलं ते प्रजासत्ताक 26 जानेवारी 1950 पासून आपल्याला लागू झालं. आणि जसं आता प्रथम आलेल्या कसबे नावाच्या विद्यार्थिनीनं तिच्या अगदी 2च विधानांच्या मनोगतामध्ये परंतु अत्यंत नेमकेपणानं सांगितलं की जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली
असणाऱ्या घटना समितीने मसुदा समितीने सुपूर्द केलेली आहे. आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या एकूणच अत्यंत कल्पक अशा नेतृत्वाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की जे विषय खरं तर लोकांचे आहेत परंतु लोकांपासून आजपर्यंत दुर्लक्षित राहिले असे विषय लोकांना कनेक्ट करणं. मी माझ्या मनोगतामध्ये मोदीजींचा उल्लेख एवढ्यासाठीच करतोय की हे सगळे विषय जे आहेत जे खरं तर आपल्या सर्वांच्या दृष्टीने आपल्या राष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे, त्यावर आपल्यापर्यंत काही चर्चाच होत नाही. लोकशाही ज्या संविधानाच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर अस्तित्वात आली ते संविधान नेमकं आहे तरी कसं, या संविधानातले हक्क कोणते आहेत, आपली कर्तव्य कोणती आहेत, आपल्या संविधानाचा गाभा काय, आपल्या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात समोर आपण त्या कॅरिडॉरमध्ये संविधानाची उद्देशिका लावली. मला वाटतं ती उद्देशिका जरी आपण समजून घेतली तरी संविधानाचं अत्यंत महत्वाचं असं वैशिष्ट्य आपल्या लक्षामध्ये येऊ शकतं. संविधानाची ही उद्देशिका संविधानाचा गाभा आहे, संविधानाचं एक नवनीत स्वरूप आहे. जसं गीतेचं सार आपल्याला, ज्ञानेश्वरीचं सार आपल्याला पसायदानामधून पाहायला मिळतं, तसं संविधानाचं सार आपल्याला या संविधानाच्या उद्देशिकेमधून मिळतं. हे राज्य लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरिता, लोकांकडून निर्मिलेलं आहे. हे राज्य दुसरं तिसरं कुणाचं नाहीये, हे राज्य आमचं आहे. आणि म्हणून हे माझेपण, हे आपलेपण, हे मीपण यातलं जे आहे हा संविधानाचा जो गाभा आहे तो खूप महत्वाचा. एखादी गोष्ट जेव्हा आपण आपली मानतो, माझं घर आहे, माझी माणसं आहे, तेव्हा माझ्या घराबद्दल, माझ्या माणसांबद्दल मला सांगावं लागत नाही माझं नाव काय, माझ्या वडिलांचं नाव काय, माझ्या वडिलांच्या वडिलांचं नाव काय, माझी कुलपरंपरा काय, ते सहजपणे येतं कारण ते माझं असतं. मग जर संविधानाच्या उद्देशिकेमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया, भारताचे लोक, भारतीय लोकांना जर हे आश्वासन देत असतील, हे राज्य माझं आहे, हा देश माझा आहे, आणि हा भाव जर त्या निमित्ताने जागा होत असेल तर ती किती मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आपलं संविधान आपण काही वाचलं तर नाही वाचलं तरी चालू शकतो, परंतु आपलं संविधान आपण वाचलं पाहिजे. मला माहिती नाही आपल्यापैकी किती जणांच्या घरामध्ये संविधानाची प्रत आहे, वेगवेगळी पुस्तकं आपल्या घरामध्ये असतात, परंतु कुठलं बाकीचं पुस्तक असो अथवा नसो संविधानाची प्रत आपल्याकडे असली पाहिजे. संविधानाचं स्वरूप, त्याचं कार्य आणि त्याचं कर्तृत्व जे आहे आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये असणारं ते आपण समजून घेतलं पाहिजे. हे यासाठी महत्वाचं आहे कारण ते आपल्या स्वतःच्या अस्तित्वाशी जोडले. प्रोफेसर सय्यद सर या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत. माझी आपल्याला विनंती असेल की त्यांचं प्रतिपादन आपण गांभीर्यानं ऐकून घ्यावं, कारण हे भाषण, हे मनोगत त्यांच्या विद्वत्तेचं आणि व्यासंगाचं प्रदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेलं नाहीये. ते तर विद्वान आहेच, ते तर व्यासंगी आहेच. अख्खी हयात त्यांनी राज्यशास्त्र आणि अनुषंगिक सगळ्या अभ्यास विषयांच्या चिंतनामध्ये व्यतीत केलेली आहे. त्यांचं व्याख्यान आपल्यासाठी आहे. आपल्याला संविधानाबद्दलचं किती ठाऊक आहे हे यातनं आपल्यालाच कळणार आहे. आणि म्हणून हे व्याख्यान आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐकून घ्यावं अशी विनंती मी आपल्याला नक्की करेन. सय्यद सरांनी हे आमचं निमंत्रण स्वीकारलं. या ठिकाणी आपण सर आलात आमच्या महाविद्यालयामध्ये, अनेकदा येत राहिलेला आहात, वारंवार येत राहिलेला आहात. आपल्या महाविद्यालयामध्ये आपण जी एक महाविद्यालयाच्या अंतर्गत असणारी अकॅडमिक काउन्सिल केलेली आहे, त्या अकॅडमिक काउन्सिलचे सर सन्माननीय सदस्य आहेत. आपल्याकडे जे वेगवेगळे शॉर्ट टर्म कोर्सेस आपण डिझाईन केले त्याचं अनालिसिस करणं, त्याचं करेक्शन्स करणं, ही सगळी कामं सरांनी अत्यंत आनंदाने केलेली आहेत. अत्यंत उत्साही, अत्यंत विद्यार्थी प्रिय असणारे असे एक चांगले वक्ते आज आपल्याला या निमित्ताने लाभलेले आहेत. मी राज्यशास्त्र विभागाचं डॉक्टर अस्मे सरांचे या ठिकाणी अभिनंदन करेन की हा चांगला योग आपण या निमित्ताने घडून आणलेला आहे. हा संपूर्ण आठवडा खूप महत्वाचा आहे. कालच आपण ताक महोत्सव केला. आपल्यापैकी वोकेशनलचे विद्यार्थी नव्हते, ताक प्राशनाच्या कार्यक्रमात वेगवेगळे विषय
महाविद्यालयाचं वैशिष्ट्य आहे. आणि सर पुन्हा एकदा आपण मुळाकडे येतोय, आपल्या मूळ भारतीय चिंतनाकडे येतोय आणि आपली मूळ भारतीय जी दृष्टी आहे तीच खऱ्या अर्थानं आपल्या स्वतःला आणि जगाच्या कल्याणाला दिशा देणारी आहे. ती जाणीव या निमित्ताने निर्माण होते. बाबासाहेबांसारख्या महात्म्यांना ती जाणीव होते. उद्या 26 फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तिथी आहे. परवा येणाऱ्या 27 तारखेला, नंतरच्या येणाऱ्या तारखेला भारतीय भाषा दिवस आहे, मराठी राजभाषा दिवस आहे आणि 21 तारखेला भारतीय भाषा दिवस होऊन गेला. हा समग्र कालखंड जो आहे हा 8-10 दिवसांचा अनेक विषयांचं चिंतन घुसळण करणारा असा हा कार्यक्रम आहे. महाविद्यालयाची व्यासपीठं यासाठी तर असतात. या सगळ्या दृष्टिकोनांमधून आपण आपला दृष्टिकोन तपासणं, या सगळ्या घडणाऱ्या घडामोडींमधून आपल्या स्वतःच्या व्यक्तित्वाला आकार देणं आणि जीवनाची दिशा सुनिश्चित करणं हा सगळ्या अशा कार्यक्रमांमागचा हेतू असतो. मी पुन्हा एकदा राज्यशास्त्र विभागाचं अभिनंदन करतो आणि सय्यद सरांनाही धन्यवाद देऊन माझं मनोगत थांबवतो. थँक्यू. संविधानाबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्या भाषणामधून, वाणीमधून तुम्ही आम्हाला दिलात. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रोफेसर डॉक्टर R.J. सय्यद सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. प्रोफेसर डॉक्टर R.J. सय्यद सर. संविधान जागृती सप्ताह निमित्त आयोजित भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीच्या अमृत महोत्सव वर्ष आपण साजरा केलेला आहे. त्यानिमित्ताने आपल्या देशभरात केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण देश स्तरावर आपण संविधान गौरव महोत्सव किंवा संविधान गौरव सोहळे साजरे करीत आहोत. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपण आपल्या महाविद्यालयात संविधान आणि भारतीय लोकशाही किंवा भारतीय लोकशाही आणि संविधान यांचे जे नातेसंबंध आहे त्याची उकल करण्याच्या दृष्टिकोनातून हा जो विषय आपण निवडलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आपलं कौतुक करतो. आणि कार्यक्रमाच्या आयोजनात मलाही सहभागी करून घेतलं. मला एक प्रमुख अतिथी म्हणून आपण आमंत्रित केलं. त्याबद्दल मी माझे मित्र आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सर यांचे प्रथम ऋण व्यक्त करतो. आपल्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक रासवे सर, खरं तर रासवे सरांचा आमचा ऋणानुबंध आहे. आपल्याला सांगायला काही आपल्यासमोर आपल्या सर्वांना माहिती आहे की रासवे सरांची सिलेक्शन कमिटीचा एक मेंबर म्हणून मी होतो आणि त्यावेळेस माझी निवड येस तर विद्यापीठ निवड समितीमध्ये म्हणजे माननीय सदस्य होते इतर ते तर खरं विद्यापीठ नियुक्त होते. मी मॅनेजमेंटचा मेंबर होतो. परंतु प्रधान मॅडम प्राचार्य मिलिंद चाय, माझे मित्र संभाजी पाटील आज हयात नाही, तेही त्या समितीमध्ये होते. ते डीन होते आणि ते विद्यापीठ कमिटीचे मेंबर होते आणि मी आपल्या मॅनेजमेंटचा एक प्रतिनिधी म्हणून त्या समितीमध्ये होतो. पण पाटील सरांनी एकूण त्या मुलाखतीमध्ये जी काही चर्चा झालेली त्या अनुषंगाने जी निवड केली आणि त्यामध्ये माझा सल्ला मुलाचा होता हे मी प्रथम सरांनाही माहित आहे. चौधरी सर त्याचे साक्षीदार आहेत तर हे नमूद करतो. तर असे आपल्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक रासवे सर यांनी मला या कार्यक्रमासाठी फोन केला. मी खरं तर हा आठवडा माझा बिझी होता खूप. 23 तारखेला माझा नांदेड दौरा होता. उत्तर रात्री मी आलो. सरांनी 24 ची डेट दिली होती. मी म्हटलं सर मी खूप उशिरा येणार आहे रात्री आणि लगेच सकाळी येणं शक्य होणार नाही म्हणून 25 तारीख आपण केलेली आहे आणि आज हा आपण कार्यक्रम आयोजित केला. माझ्या सोयीप्रमाणे आपण ते दिनांक बदलला त्याबद्दलही आपले आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख उपस्थित आहेत आपल्या संस्थेचे सदस्य, वेगळ्या समित्यावरती काम करत आहेत आपल्या संस्थेच्या, ते माझे जुने
स्नेही आमचा आणि SBI बँकेचा खूप जुना स्नेह आहे. त्या ठिकाणी त्यांचा चेहरा आम्ही वारंवार पाहिलेला आहे आणि तिथेच माझे एक मित्र होते, आता ते मुंबईला आहेत. त्यांच्या भेटीसाठी माझं वारंवार बँकेत जाणं होत असेल. तर आज व्यासपीठावर पाटील सर उपस्थित आहेत आणि आपल्या महाविद्यालयाचा माझा ऋणानुबंध पण तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे अगदी 2009 पासून सुरू आहे. मी माझ्या महाविद्यालयात 35 वर्षांच्या सेवेमध्ये संपूर्ण काळ प्रशासनामध्ये ऍक्टिव्ह होतो. UGCची कमिटी असेल, NACची समिती असेल किंवा वेगवेगळ्या विद्यापीठाच्या समिती असतील, अकॅडमिक अँड ऑडिट असेल, ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन असेल, महाविद्यालयाचा माहिती अधिकारी असेल, म्हणजे असं कोणतंही पण नाही, राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी आहे, असं सर्वांगीण सर्व ऍक्टिव्हिटीमध्ये आणि सर्व समित्यामध्ये मी काम केलेलं आहे. आणि या वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या समितीमध्ये काम करत असताना आपल्या महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक यांच्याशी माझा संपर्क आलेला आहे. वेळोवेळी आपण चर्चा केलेली आहे. कॅस्टचा असेल किंवा इतर आणखी कामं असतील किंवा जोशी सर माझ्याबरोबर स्कॉटमध्ये होते 2 वेळा, तर वेगवेगळ्या निमित्ताने आपल्या सर्व सहकार्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. आणि आपण मला महत्व दिलंय, माझा सल्ला घेतला. आपल्या अकॅडमिक काउन्सिलच्या बैठकीला आपण प्रदीर्घ बैठक आपण घेतली होती अकॅडमिक काउन्सिलची. त्यामध्ये जे कोर्सेस होते शॉर्ट टर्म कोर्स, त्याचा अत्यंत चांगला सिलेबस आपण त्यावेळेस तयार केलेला आहे मला आठवतं. तर असे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि उपक्रम आपल्या महाविद्यालयात राबविल्या जात आहेत. परंतु आमच्या जुन्या प्राध्यापकासाठी एक थोडीशी खेदाची गोष्ट अशी आहे की महाविद्यालयामध्ये अलीकडे सर विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी झालेली आहे. खरं तर जे विद्यार्थी आज उपस्थित आहेत ना, त्यांचं फ्युचर ब्राईट आहे, हे मी इथे प्रथम नमूद करतो. कारण ही उपस्थिती फार महत्वाची आहे. कारण जे महाविद्यालयात उपस्थित राहून तासिकांना उपस्थित राहून शिक्षण घेणार आहेत त्यांनाच खऱ्या अर्थाने ज्ञान मिळणार आहे. ज्ञानाचा म्हणजे खऱ्या अर्थाने कसं याच्यामध्ये एज्युकेशनमध्ये दुतर्फी संवाद झाला पाहिजे. आणि आता आपण ऑनलाईन एज्युकेशन घेतो कारण तुम्हाला जो गायडन्स आहे तो ऑनलाईन एकतर्फी आहे. तुमच्या मनातली प्रश्न, शंका किंवा एखादी कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी वर्गामध्ये जेव्हा तुम्ही अध्ययनासाठी उपस्थित असतात तेव्हाच खरी कोणतीही कॉन्सेप्ट क्लिअर होते. आणि म्हणून मला अभिमानाने सांगावं वाटतं की आमचे जे विद्यार्थी वर्गांना उपस्थित राहत होते आज ते मोठमोठ्या पदावर आहेत. आणि त्यांना वर्गामध्ये जे काही आम्ही कॉन्सेप्ट शिकवलेले आहेत, मी मार्क्स शिकवलेला असेल किंवा गांधी शिकवलेला असेल किंवा विवेकानंद शिकवलेला असेल, त्यांनी उपस्थित राहून ज्यांनी क्रिएट केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना ते आजही आठवत. आता तुम्ही ऑनलाईन जर एज्युकेशन घेतलं तर ऑनलाईन एज्युकेशन मधून तुम्हाला त्या गोष्टी साध्य होणार नाही. कारण रेसिप्रोकल ही प्रक्रिया असते, द्वितर्फी. हा संवाद थोडासा कमी होता, ही थोडीशी खेदाची गोष्ट वाटते. परंतु यासाठी शासनाने, केंद्र सरकारने एक महत्वाचं धोरण आखलेलं आहे. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने त्याचा मुख्य हेतू हाच आहे की पार्टिसिपेटरी एज्युकेशन पाहिजे, प्रोफेशनल ओरिएंटेशन एज्युकेशन पाहिजे, उद्यमशीलतेला अनुकूल एज्युकेशन पाहिजे. आणि म्हणूनच या माध्यमातून न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मधून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने यामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला वेगवेगळे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच त्यामध्ये स्वीकारलेला आहे, तो महत्वाचाच आहे. कारण काय, आता मी बघितलं की आता आपण जी निबंध स्पर्धा आयोजित केलेली होती त्या निबंध स्पर्धेमध्ये 2 विद्यार्थी सायन्सचे आणि सायन्सच्या 2 विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या अनुषंगाने घेतलेल्या स्पर्धेमध्ये पहिल्या आणि दुसरं पारितोषिक मिळालेलं आहे. आर्ट्सचे म्हणजे दुसरा आणि तिसरा, पण आर्ट्सचे विद्यार्थ्यांनी मला वाटतं 2ऱ्या क्रमांकावर. खरं तर हा जो विषय आहे ऍक्च्युअली राज्यशास्त्र हा आर्ट्सचा विषय आहे, कला शाखेचा विषय आहे. कला शाखेचा विद्यार्थी त्यात पुढे असला पाहिजे, अग्रेसर असला पाहिजे, परंतु सायन्सचा विद्यार्थी त्यामध्ये बक्षीस मिळवतो. तर याचा अर्थ असा आहे की विषय कोणताही असो, इंटरडिसिप्लिनरी अप्रोच आज महत्वाचा आहे.
आंतरशाखीय दृष्टिकोन महत्वाचा आहे आणि हा आंतरशाखीय दृष्टिकोन आपल्या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा गाभा आहे. आज तुम्हाला सर्व विषय आवश्यक आहेत, म्हणजे तुम्हाला तुमची मेन फॅकल्टी बरोबर इतर काही विषय निवडण्याची संधी या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये दिलेली आहे. तेही या अर्थाने कौतुकास्पद आहे आणि त्याची प्रचिती आपल्याला या 2 विद्यार्थिनींच्या बक्षीस मिळवण्याच्या याच्यातून आलेली आहे. तर हे आपण स्वीकारलं पाहिजे. तर ही झाली थोडीशी प्रास्ताविक चर्चा. मी माझ्या मूळ विषयावर येण्याच्या अगोदर ही एक प्रास्ताविक ही केलेली आहे, यासाठी केलेली आहे की उपस्थिती मला लक्षणीय वाटली. म्हणजे हा हाल पूर्ण भरलेला आहे. आमच्या मॅडमला जागा मिळाली नाही म्हणून त्या दारात आहे, जाळे मॅडम. तर बरं वाटलं, म्हणजे मला बोलायला संधी आहे आणि ऐकणारे आहात. तर बाकी अधिकची नावं आणि प्रस्तावनेमध्ये मी न जाता माझे सर्व आपल्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आज आपण जो विषय निवडलेला आहे तो विषय जगाच्या दृष्टीने ज्वलंत आहे, महत्वाचा आहे. कारण लोकशाही हे शासन टिकलं पाहिजे. लोकशाही शासनाचा उद्गम आणि विकास याला एक दीर्घकालीन संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे जगामध्ये. लोकशाही ही एकमात्र शासन पद्धती आहे की ज्याच्या माध्यमातून व्यक्ती, समूह आणि राष्ट्र विकसित होऊ शकतात. व्यक्तीचा विकास म्हणजे समाजाचा विकास, समाजाचा विकास कम्युनल म्हणजे एकूण राष्ट्रीय विकास. या दृष्टिकोनातून जगामध्ये एकमात्र पर्याय उरतो तो लोकशाहीचा. मग लोकशाहीचा उद्गम आणि विकास याचा शोध घेत असताना आपण जगाच्या इतिहासाची, देशमुख मॅडम बसलेले आहेत, जागतिक इतिहासाचा जर आपण आढावा घेतला तर त्यामध्ये युरोपचा इतिहास म्हणजे प्रामुख्याने जगाचा इतिहास मानला जात असतो. आणि युरोपच्या इतिहासामध्ये ज्या काही महत्वपूर्ण घटना आणि घडामोडी घडलेल्या आहेत त्याने जागतिक राजकारण निश्चितच प्रभावित झालेलं आहे. लँडमार्क्स इन वर्ल्ड हिस्ट्री आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंचाही उत्कृष्ट ग्रंथ आहे त्यावर, लँडमार्क्स इन वर्ल्ड हिस्ट्री, जागतिक इतिहासाची रूपरेषा. तर या जागतिक इतिहासाचा आढावा घेत असताना आपल्याला लोकशाहीच्या विकासाचा आढावा घ्यावा लागेल. खरं तर 15व्या शतकामध्ये जगामध्ये संजामशाही आणि धर्मसत्तेचं वर्चस्व होतं, पोपचं वर्चस्व होतं युरोपमध्ये. आणि एकूणच हुकुमशाही पद्धतीचा इसवी सन 1000 ते 1500चा काळ युरोपचा आहे. आणि या काळामध्ये डार्क एजेस म्हणून हा एक युग ओळखलं जातं. डार्क एजेस, अंधार युग. या अंधार युगामध्ये प्रजेने जे काही सहन केलेलं आहे युरोपच्या, ते मात्र लोकांना मागे नेणार होतं. म्हणजे त्यापूर्वी भारतासारखी संस्कृती जगामध्ये अस्तित्वात होती. युरोप खंड खरं तर अंधारात होता. भारत ही एक प्राचीन राष्ट्र आहे, आपण नंतर बघणारच होतो आपली भारतीय संस्कृती. त्याबद्दल राष्ट्राभिमानाने सरांनी आता सांगितलं त्यांच्या प्रास्ताविकामध्ये की IKS इंडियन नॉलेज सिस्टीम ही आपला बेस आहे आणि असली पाहिजे. परंतु हा युरोप खंड हा अंधार युगात का होता? कारण तिथं धर्मसत्तेचं प्राबल्य निर्माण झालेलं होतं. ख्रिश्चन धर्मगुरूंची सत्ता, रोमचं वर्चस्व आणि रोमन साम्राज्य नंतर अस्तित्वात आलं. रोमन साम्राज्यानंतर, रोमन साम्राज्याच्या पतनानंतर राजेशाही अस्तित्वात आली. राजेशाही जगभर अस्तित्वात आली आणि राजेशाहीमध्ये सर्वच राजेशाही काही लोकानुकूल किंवा लोकानुवर्ती किंवा लोककल्याणकारी नव्हत्या. अपवाद आहेत जगामध्ये. काही प्राचीन भारतीय लोकशाही, ज्याला आपण गणराज्य पद्धती म्हणतो भारतामध्ये, ती मात्र योग्य होती कारण तिथे पार्टिसिपेशन होतं लोकांना. पंचपरमेश्वर, पंचायत सिस्टीम वगैरे आपल्याकडे होती पूर्वी प्राचीन गणराज्य भारताची. परंतु जगामध्ये 17व्या आणि 18व्या शतकामध्ये खऱ्या अर्थाने प्रबोधनाचं युग जेव्हा सुरू झालं तेव्हा या राजेशाहीचा शेवट होण्यास त्या घटना आणि घडामोडींनी हातभार लावला. विज्ञानाचे शोध जगामध्ये लागले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं क्षेत्र असो, कलेचं क्षेत्र असो, साहित्याचं क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रामध्ये युरोपमध्ये जी प्रगती घडून आली त्याचा आपण उल्लेख करतो. रिनायसान्स, प्रबोधनाचे युग. या प्रबोधनाच्या युगानंतर युरोपमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली आणि त्याला सायमल्टेनियसली
जगामध्ये पहिल्यांदा लोकशाहीचा उदय आणि विकास होण्यासाठी पोषक परिस्थिती इंग्लंडमध्ये निर्माण झाली. इंग्लंडमध्ये 1250 1215 ही पहिली सनद आहे. 1215 मॅग्ना कार्टा, राजा जॉन, राजेशाही होती अस्तित्वात. आणि इंग्लंडच्या लोकांनी पहिल्यांदा मूलभूत हक्कांसाठी, मानवी हक्कांसाठी म्हणून राजावर दडपण आणून राजाकडून एक सनद करार मंजूर करून घेतला. 1215ची मॅग्ना कार्टा ही जगातली मानवी हक्कांची पहिली सनद समजली जाते. मॅग्ना कार्टा, मॅग्ना चार्टा ही सनद. आणि हा लोकशाहीचा पाया आहे. 1215 नंतर पिटिशन ऑफ राईट्स, बिल ऑफ राईट्स हे वेगवेगळे कायदे इंग्लंडच्या संसदेने केले आणि त्यातून इंग्लंडमध्ये लोकशाहीचा उदय आणि विकास घडून आला. ही एक घटना. म्हणजे म्हणूनच आपण इंग्लंडला लोकशाहीची जननी असं संबोधतो. खरं तर त्यावर वाद होऊ शकतो. आपण म्हणू शकतो कारण लोकशाहीची व्यवस्था भारतामध्येही होती प्राचीन काळामध्ये, परंतु पाश्चात्य अप्रोचनुसार आपण आधुनिक काळाचा विचार करतो, आधुनिक इतिहासाचा विचार करतो आणि म्हणून इंग्लंडकडे हे लोकशाहीच्या जननीचं पद बहाल केलं जातं इंग्लंडला. परंतु त्यानंतरच्या काही घटना आणि घडामोडीचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला लोकशाही शास्त्राची ओळख होणार नाही. आपला विषय आहे लोकशाही आणि संविधान. तर सर्वप्रथम आपण लोकशाही म्हणजे काय समजावून. जगात दोनच पर्याय आहेत, शास्त्रात दोनच पर्याय, हुकुमशाही की लोकशाही. हुकुमशाही याचा अनुभव आपण घेतलेला आहे आणि निश्चित झालेला आहे की हा हुकुमशाही शासन प्रकार राज्यकर्त्यांसाठीही वाईट आहे. त्यांचाही अंत फारसा चांगला होत नाही. ज्यांनी जे हुकुमशाह होऊन गेले त्यांचाही अंत फारसा चांगला झाले नाही. लुई 16वा याची लोकांनी हत्या केली. राजा सर्वात म्हणजे हुकुमशाह होता. त्याच्यावर येणार आहोत आपण फ्रेंच राज्यक्रांतीवर. म्हणजे दोनच पर्याय आपल्या समोर आहेत, एक हुकुमशाही आणि दुसरा लोकशाही. डिक्टेटरशिप की डेमोक्रेसी. तर डेमोक्रेसीचा उदय आणि विकास थोडक्यात आपण समजावून घेत असताना इंग्लंड पासून सुरुवात करतो. इंग्लंड नंतर सर्वात महत्वाची घटना जर जगामध्ये कुठे लोकशाहीच्या उदय आणि विकासाच्या दृष्टिकोनात त्यामध्ये विकासामध्ये महत्वपूर्ण भूमिका ज्या घटनेने पार पाडलेली आहे ती म्हणजे अमेरिकन राज्यक्रांती. अमेरिकन राज्यक्रांतीने जगामध्ये लोकशाहीचा पाया घातला आणि जगामध्ये लिखित संविधान पहिल्यांदा अमेरिकेने स्वीकारलं 1776 इसवी सन 1776 मध्ये. म्हणजे राजेशाहीच्या विरुद्धचा हा एक दुसरा महत्वपूर्ण लढा आहे. राजशाही म्हणजे कोणाची? इंग्लंडची. इंग्लंडच्या राजाची सत्ता अमेरिकेमध्ये होती. इंग्लंडच्या सत्तेला प्रतिकार करताना पहिल्यांदा साम्राज्यवादाविरुद्धचा संघर्ष जर कुठे झाला असेल तर तो अमेरिकेतच. आणि दुर्दैवाने आज अमेरिका नवसाम्राज्यवादाची परिणती बनलेली. ते दुर्दैव. तर या अमेरिकन राज्यक्रांतीने जगाला लोकशाहीचा एक भक्कम पाया प्राप्त करून दिला. अमेरिकन राज्यक्रांतीने लोकांच्या हक्कांचा, अधिकारांचा, स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. या अमेरिकन राज्यक्रांतीमध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्सचा लाफायत सहभागी झालेला होता. तर या अमेरिकन राज्यक्रांतीने काय केलेलं आहे? इंग्लंडच्या राजशाहीला जबरदस्त धक्का दिला. म्हणजे तो साम्राज्यवाद संपुष्टात आणला आणि तिथल्या 13 ज्या वसाहती होत्या त्या वसाहती कोणाच्या होत्या? मुळात युरोप खंडातल्या वेगवेगळ्या देशातून जाऊन लोक या अमेरिकेच्या नव्या भूमीमध्ये स्थायिक झालेले होते आणि या नव्या भूमीमध्ये त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या. त्या 13 वसाहती 13 राज्य होती. आज अमेरिकेमध्ये 50 घटक राज्य आहेत. आज अमेरिकेत 50 घटक राज्य आहेत. परवाच इलेक्शन झालेले आहेत. त्या 50 घटक राज्यांची आपण वेगवेगळ्या घटक राज्यांची नावे पाहिलेली. तर या 13 वसाहतींनी मिळून बंड केलं इंग्लंडच्या विरुद्ध. बोस्टन टी पार्टी ही एक महत्वाची घटना आहे. त्यानंतर हा लढा दीर्घकाळ चालला. 1776 ते 1789. 89 ला अमेरिकन लोकांनी आपली घटना स्वीकारली आणि या अमेरिकन क्रांतीपासून प्रेरणा घेऊन फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे अमेरिकन क्रांती 1776 अगदी अल्पावधीतच 1789 ची फ्रेंच राज्यक्रांती
हे लोकशाहीच्या विकासामधील मैलाचा दगड आहे. जगामध्ये लोकशाहीच्या विकासामध्ये सर्वात महत्वाचा बेस तयार करण्याचं काम फ्रेंच राज्यक्रांतीने केलेलं आहे. आणि आज जगामध्ये लोकशाहीची जी काही मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लिबर्टी, इक्वेलिटी, जस्टिस, फ्रेटर्निटी, ही जी मूल्य आहेत जी आपल्या प्रस्ताविकेमध्ये आहेत, या मूल्यांचा पुरस्कार फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये केलेला आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या क्रांतिकारकांनी केलेला आहे. फ्रान्समध्ये 14व्या लुई पासून ते 16व्या लुईस पर्यंत 16व्या लुई पर्यंत राजेशाही होती आणि एक हुकुमशाही, अत्याचार, अन्याय म्हणजे पराकोटीला पोहोचलेला होता. आणि या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध सरदार संजयदार आधी जनता रस्त्यावर उतरली आणि त्यांनी बास्टिलच्या तुरुंगावर हल्ला केला आणि स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारे जे कैदी होते त्यांची सोडवणूक केली. बास्टिलचा पाळाव ही फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये ते जेल होतं. त्या तुरुंगावर आक्रमण करून त्या तुरुंगातून कैद्याची सुटका केली आणि फ्रेंच राज्यक्रांतीचं रणशिंग फुंकलं. त्यासाठी त्यांनी जाहीरनामा देखील डिक्लेअर केला. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही सूत्रे दिली. आता या स्वातंत्र्य व्हायचं म्हणजे कोणापासून? राजशाहीपासून मुक्ती, अत्याचारापासून मुक्ती, अन्यायापासून मुक्ती, स्वातंत्र्य. तर या फ्रेंच राज्यक्रांतीने जगामध्ये लोकशाही अधिक बळकट केली. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स लोकशाहीच्या योगदानामध्ये, युरोपीय लोकशाहीच्या योगदानामध्ये, जगात आधुनिक लोकशाही म्हणून जी लोकशाही ओळखली जाते त्या लोकशाहीमध्ये या तिन्ही क्रांत्यांचं योगदान महत्वाचं आहे. इंग्लंडमध्ये ती रक्तविहीन क्रांती समजली जाते, त्यानंतरची अमेरिकन राज्यक्रांती आणि त्यानंतर फ्रान्सची राज्यक्रांती. या तिन्ही राज्यक्रांत्यांनी लोकशाहीचा पाया घातलेला. त्यानंतर मी आताच उल्लेख केल्याप्रमाणे औद्योगिक क्रांती करून नाही, युरोपमध्ये अति प्रचंड जे उत्पादन झालेलं होतं त्या उत्पादनाचं खप कुठे करायचा हा प्रश्न युरोप समोर होता आणि त्यासाठी त्यांनी नवीन बाजारपेठाचा शोध घेत वसाहती स्थापन केल्या. वसाहती, कॉलनीज आणि वी इंडिया, आम्ही भारतामध्येही त्यांनी इंग्लंडची कॉलनी, फ्रेंचची कॉलनी आणि पोर्तुगीजांची कॉलनी, अगदी दक्षिणेकडे तंजावरकडे वगैरे फ्रेंच, गोव्यामध्ये पोर्तुगीज आणि इतर भारतभर बंगालपासून इंग्रज. तर असे या ब्रिटिश, युरोपियन राष्ट्र म्हणजे ब्रिटिश, फ्रेंच आणि पोर्तुगीज आणि इतर युरोपीय राष्ट्र, हॉलंड वगैरे यांनी इतर आशियाई आणि आफ्रिकी मागासलेल्या राष्ट्रामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. आणि या वसाहती विरुद्धचा जो लढा होता तोही दीर्घकालीन होता. त्यावर आपण नंतर येऊ. त्यावर येण्याच्या अगोदर आपण भारतामध्ये जी ब्रिटिश सत्ता स्थापन झाली, मुघल प्रशासन व्यवस्था जी निर्माण झालेली होती, त्या मुघल प्रशासन व्यवस्थेला म्हणजे संपुष्टात आणण्यासाठी ब्रिटिशांनी प्रशासकीय कायदे केले. सुरुवातीला 1861चा जो कायदा केला रेग्युलेटिंग ऍक्ट, रेग्युलेटिंग ऍक्ट पासून आपल्याकडे सुरुवात होते ब्रिटिश. तर भारतीय संविधानाची चर्चा करत असताना सुरुवातीला आपण लोकशाही पाहिलेला आहे. तर लोकशाही जगामध्ये तर अस्तित्वात आली, लोकशाहीचा उद्गम आणि विकास आपण पाहिला, परंतु आपण भारतीय लोकशाहीच्या उद्गम आणि विकासाची चर्चा करत असताना भारतीय संविधानाच्या विकासाचा आढावा घेणं आवश्यक. भारतीय संविधानाचा विकास म्हणजे भारताचं संविधान 2 वर्षे 11 महिने 18 दिवस एवढ्या कालावधीत तयार झालं, परंतु या संविधानाच्या विकासाला एक प्रदीर्घ इतिहास आहे. तो म्हणजे ब्रिटिश प्रशासनाचा इतिहास. भारतामध्ये सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापन झाली. त्यासाठी रेग्युलेटिंग ऍक्ट आले इंग्लंडच्या पार्लमेंटकडून, परंतु या ईस्ट इंडिया कंपनीच्या शोषणाला, अत्याचाराला, अन्यायाला कंटाळलेल्या भारतीयांनी आणि भारतीय संस्थानिकांनी विशेषतः 1957 साली एक उठाव केला ज्याला सावरकरांनी स्वातंत्र्य समर असं म्हटलेलं. 1857चं स्वातंत्र्य समर. तर या 1857च्या स्वातंत्र्य समरामुळे 1857चा जो काही उठाव आहे, जे काही स्वातंत्र्य युद्ध आहे, ब्रिटिशांच्या सत्तेला पहिल्यांदाच, ब्रिटिशांच्या म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेला धक्का बसला.
आणि इंग्रजांच्या लक्षात आलं की आता या ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता समाप्त करून, तोपर्यंत इंग्लंडमध्ये लोकशाहीचा चांगल्या प्रकारे विकास झालेला होता, तिथे पार्लमेंटची सत्ता प्रस्थापित झालेली होती, तिथे लोकांना खऱ्या अर्थाने हक्क आणि स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि त्यानंतर इंग्लंडच्या लोकांना असं वाटलं की एका कंपनीची सत्ता या एवढ्या विस्तीर्ण भारतासारख्या देशामध्ये आता टिकविणे कठीण आहे. म्हणून त्यांनी राणीचा जाहीरनामा पहिल्यांदा डिक्लेअर झाला की भारतीयांना शांत करण्यासाठी राणीने आश्वस्त केलं. एलिझाबेथ व्हिक्टोरिया क्वीन व्हिक्टोरिया, तर क्वीन व्हिक्टोरियाने भारतीयांना आश्वस्त करण्यासाठी एक जाहीरनामा घोषित केला, प्रोक्लेमेशन, क्वीन्स प्रोक्लेमेशन ऑफ 1857चा राणीचा जाहीरनामा. या राणीच्या जाहीरनाम्याने भारतीयांना आश्वस्त केले की आम्ही तुमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करणार नाही, आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये अधिक सहभागी करून घेऊ, अशा प्रकारची आश्वासने त्यामध्ये आहे. विशेषतः आपला जो राग होता 1857 मध्ये मुख्यतः की ब्रिटिश लोक आमच्या धर्मामध्ये धार्मिक भावना दुखावत आहेत. त्याचं एक मूळ कारण तुम्हाला माहित असेल की ते आपल्याला ते पहिला उठाव जो झालेला मेरठचा जो उठाव झाला पहिला, तर मेरठच्या उठावाचं कारण काय होतं की हिंदू आणि मुस्लिम या दोघांच्याही फौजी जे होते, मिलिटरीमध्ये जे होते, त्यांच्या भावना दुखावल्याचा तो एक कारण निमित्त ठरलं. आणि तिथून या उठावाला सुरुवात झाली. त्यानंतर सर्व संस्थाने या उठावामध्ये सामील झाली. म्हणून असं म्हटलं जातं की तो जनतेचा उठाव होता की संस्थानिकांचा उठाव होता, पण ऍक्च्युअली तो एक मोठा उठाव होता. 1857चं जे स्वातंत्र्य संग्राम आहे ते प्रत्येकाने वाचलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे. तर त्या उठावाचा एक परिणाम असा झाला की 1858ला इंग्रजांनी भारतासाठी पहिला प्रशासनिक कायदा आणला, इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858चा तो ऍक्ट आहे. 1858च्या ऍक्टने पहिल्यांदा भारतामध्ये प्रशासकीय यंत्रणेचा पाया घातला. भारतामध्ये एक प्रशासकीय यंत्रणा अस्तित्वात आहे. म्हणजे आपल्या राज्यघटनेच्या सुरुवातीपासून जे काय आपल्या राज्यघटनेचं मूळ आहे, सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जर आपण अभ्यासले तर त्यामध्ये 1858 पासून जे काही महत्वाचे कायदे आहेत, 1858चा कायदा आहे, 1892चा आहे, 1909चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आहे, 1919चा मॉन्टफोर्ट सुधारणा कायदा आहे, आणि सर्वात महत्वाचं आता मी थोडासा धावता आढावा घेणार आहे, कारण तुम्ही डिटेलमध्ये बोललो असतो या सर्व कायद्याबद्दल, कोणत्या परिस्थितीत ते कायदे निर्माण झाले आणि त्यापूर्वीची परिस्थिती आहे. म्हणजे 1885 साली भारतामध्ये एक संघटना अस्तित्वात आहे, तिचं नाव आहे राष्ट्रसभा, राष्ट्रीय काँग्रेस म्हणून जे आपण ओळखतो. आणि या राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झाली. खरं तर तो सुरुवातीचा लढा हा स्वातंत्र्यासाठी नव्हता, तो होता भारतीय लोकांना प्रशासनामध्ये अधिकाधिक सहभागी करून घ्याव्यात, याच मागण्या आहेत सुरुवातीला काँग्रेसच्या. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अस्तित्वात आली आणि हळूहळू ब्रिटिशांकडून अधिकाधिक आपल्या पदरात पाळून घेण्यासाठी, म्हणजे काय अधिकाधिक म्हणजे राज्यकारभारात अधिकाधिक सहभागी भारतीयांना करून घेण्याच्या मागण्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून करण्यात आल्या. आणि त्या मागण्या लक्षात घेऊन आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन जगात इंग्रजांनी भारतीयांच्या मागण्या हळूहळू मान्य करायला सुरुवात केली. सायमन कमिशन आलं, लाला लजपत रायांनी त्याविरुद्ध लढा दिला. लाला लजपत राय यांनी संघर्ष केला, आपल्याला माहित आहे. त्यानंतर पहिलं महायुद्ध झालं. पहिल्या महायुद्धाने ही परिस्थिती जी निर्माण केलेली होती त्यातून बाहेर काढण्यासाठी म्हणून 1919चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आला, मॉन्टफोर्ट सुधारणा कायदा आला. आणि त्यानंतर जगामध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात होण्याच्या अगोदर भारतीयांची जी मागणी स्वातंत्र्याची हळूहळू वाढत होती. आणि म्हणून केंद्र सरकार आणि घटक राज्य स्तरावर सर्वांना सहभागी करून घेण्यासाठी 1935चा एक सर्वसमावेशक कायदा इंग्रजांनी भारतीयांसाठी केला, इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. हा भारतीय संविधानाचा बेस आहे, हा कायदा भारतीय संविधानाचा पाया आहे.
असं म्हटलं जातं की भारतीय संविधानाचा 40% भाग आपण जर जवळजवळ म्हणजे आमची कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली कमी नाही आहे लक्षात घ्या, परंतु जे काही तयार झालेली पाया आहे, एक बेस तयार झालेला होता. आपल्याला इमारत तर बांधायची आहे, परंतु ब्रिटिशांनी जो अगोदर पाया निर्माण करून ठेवलेला होता त्या पायावरच आपण आपली कॉन्स्टिट्यूशन पुढे घेऊन जाणं शक्य होतं. कारण हा पाया उघडून नवीन पाया तयार करणं शक्यच नव्हतं. म्हणून 1935चा इंडिया गव्हर्नमेंट ऍक्ट हा भारतीय संविधानाचा पाया असा मानला जातो. त्यानंतर दुसरं महायुद्ध, चले जाओ उद्घोषणा, आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये आलेलं लेबर पक्षाचं सरकार, यामुळे भारतीय स्वातंत्र्याचा मार्ग सुकर झाला. भारताला स्वातंत्र्य देण्याची तयारी इंग्रजांनी सुरू केली आणि तत्कालीन पंतप्रधान ॲटली यांनी घोषणाच केली की आम्हाला आता भारतातून बाहेर निघायचं, कारण इंग्लंडची सत्ता टिकली झालेली होती. अमेरिका एक नवीन महाशक्ती म्हणून पुढे आली होती, इकडे रशिया एक महासत्ता म्हणून पुढे आलेली होती. म्हणजे बदलती जागतिक परिस्थिती आणि अंतर्गत संघर्ष म्हणजे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातून निर्माण झालेला जो एक फोर्स आहे, याच्या परिणामी इंग्रजांना आपल्या देशातून आपली सत्ता संपुष्टात आणणं भाग पडलं आणि भारतीय स्वातंत्र्याची पहाट उजाडण्याच्या अगोदरच इंग्रजांनी वेगवेगळ्या प्रकारचे कमिशन्स इथे पाठवले. भारताला 15 ऑगस्ट 1947ला जरी स्वातंत्र्य प्राप्त झालं असलं तरी तत्पूर्वीच भारतामध्ये हंगामी सरकार स्थापन झालेलं होतं, ते आपल्या सर्वांना माहीत असेल. तर त्यात वेगवेगळे कमिशन आले. ॲटली कमिशन, ॲटलीने क्रिप्स कमिशन पाठवलं. त्यानंतर त्रिमंत्री योजना आली आणि भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा सुरू झाली. परंतु त्याच दरम्यान भारतामध्ये अंतर्गत इंग्रजांनी जाता दुही थोडा आणि थोडा डिवाइड अँड रूल पॉलिसीचा वापर केला, कारण एक सशक्त भारत सोडून जाणं त्यांना योग्य वाटत नव्हतं असा एक आक्षेप आहे. आणि म्हणून त्यांनी मुस्लिम लीगला थोडीशी चिथावणी दिली. मिंटो हे जे होते, मिंटोनी हे काम सुरू केलं पहिल्यांदा, लॉर्ड मिंटो जे गव्हर्नर होते, तर त्यांनी मुस्लिम लीगला आश्वस्त केलं की आम्ही तुम्ही मागणी करा, आम्ही तुमची मागणी मान्य करू. सिमला परिषद वगैरे वगैरे त्यासाठी झाली आणि त्यामध्ये त्यांनी जिन्ना आणि इतर मुस्लिम लीगच्या नेत्यांना हाताशी करून त्या काळात स्वतंत्र मागणी करण्यासाठी आधी सुरुवातीला स्वतंत्र मतदारसंघ दिले. त्यानंतर मग हा उत्साह वाढला मुस्लिम लीगचाही आणि त्यांनी मग तत्कालीन परिस्थिती त्याला कारणीभूत होती, इंग्रजांनी निर्माण केली. त्यामुळे आपल्या दुर्दैवाने आपल्या देशाचं म्हणजे स्वातंत्र्य मिळतानाच या देशाचं विभाजन झालं. जगातल्या इतिहासातलं आणि आशिया खंडातलं हे सर्वात धक्कादायक घटना होती. इट वॉज द ग्रेट ॲक्सिडेंट, म्हणजे तो फार मोठा अपघात आहे जागतिक इतिहासातला असं मी मानतो. कारण भारताची फाळणी आज इतक्या कालावधीनंतर जेव्हा आपण त्याचं विश्लेषण करतो किंवा माझ्यासारख्या अभ्यासकाला सुद्धा ही घटना सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुर्दैवी वाटते. परंतु त्यातून भारतीय समाज तर सावरला. सर्वात मोठं नुकसान कोणाचं झालं माहित आहे? पाकिस्तानचं झालं. आज पाकिस्तान कुठे आहे आणि भारत कुठे आहे? जर आज ही एकात्म राहिली असते तर ही शक्ती आज आपण जगाला एक दिशा देणारी शक्ती ठरली असते. असो, काही दुर्दैवी घटना घडत असतात, तसाच हा एक अपघात होता. आणि अशा परिस्थितीत आपल्याला मी ही पार्श्वभूमी यासाठी मांडतोय की आपल्याला संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू असतानाचा हा कालखंड आहे. संविधान निर्मितीची प्रक्रिया 6 ऑगस्ट 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये भारतीय राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. आणि याच काळामध्ये अशा काही दुर्घटना घडलेल्या होत्या. तर अशा या परिस्थितीतून आपल्याला एक समृद्ध आणि दृढ आणि एक आयडियल डेमोक्रेसी निर्माण करायची होती. आणि ते काम तत्कालीन घटना निर्मात्यांनी निश्चितच केलेलं आहे. भारतीय संविधान सभा आणि या संविधान सभेमध्ये जे काही नेते होते ते आकाशाच्या उंचीचे होते. गांधी सोडले म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात संपूर्ण हयात घालवलेली होती, स्वातंत्र्य आंदोलनात सर्वस्व झोकून दिलेलं होतं,
आपल्या घरात म्हणजे आपल्या कुटुंबाची आहुती दिली होती आणि भरपूर त्याग केलेला होता. अशी त्यागी नेतृत्व, त्यागशील नेतृत्व असं आणि परिपक्व असं नेतृत्व आपल्याला जे लाभलेलं होतं स्वातंत्र्य आंदोलनामध्ये. तर गांधी वगळता बाकीचे इतर सर्व नेते या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, सरदार वल्लभभाई पटेल आहेत, के.एम. मुन्शी आहेत, मौलाना आझाद आहेत, इतर अनेक नावं घेत आहेत. तर याच्यासारख्या म्हणजे दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाने या संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवला आणि त्यावर आपला एक सर्व म्हणजे त्याला असं म्हणतो कळस, ज्याला आपल्या राज्यघटनेचा चाळवला तो म्हणजे एक नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या काळातले जगातले एक निष्णात कायदे पंडित, ज्यांनी हे सगळ्या घटनेचा जो कलमाचा पसारा जो होता, संविधान सभेमध्ये जी काही चर्चा झालेली होती, ही सगळी चर्चा संविधान सभेने जे काही कलम तयार केलेली होती याला ग्रंथबद्ध करण्याचं एक अत्यंत कठीण किचकट काम, अगदी पारिश्रम म्हणजे थकवा आणणारं काम. कारण त्या कमिटीमध्ये ड्राफ्ट कमिटीमध्ये जे सदस्य होते ते बरेचसे इनॅक्टिव्ह झालेले होते. तर हे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून संबोधतोय ते या अर्थाने. तर मित्रांनो, तत्कालीन भारतीय परिस्थिती स्वातंत्र्याची पहाट उजाळलेली आहे आणि अशा परिस्थितीत आपल्याला एक समृद्ध देश निर्माण करायचा आहे. कारण ज्या काळात आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालेलं होतं त्या काळात भारताची स्थिती अत्यंत दयनीय होती. आपण म्हणतो ना, आपल्याकडे सुई सुद्धा तयार होत नव्हती. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण इंग्लंडवर, युरोपियन राष्ट्रावर निर्भर होतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट, अनेक वस्तू आपण तिकडून आयात करत होतो. म्हणजे या देशाचं जे औद्योगिकरण जे आहे, जे व्हायला पाहिजे होतं ते ब्रिटिशांनी होऊ दिले नाही. कारण इथला कच्चा माल पूर्ण ते आपल्या देशात घेऊन जात, तिथून पक्का माल तयार करून ते आपल्या देशात विकत, म्हणजे दुहेरी शुल्काची प्रक्रिया होती. पितामह दादाभाई नौरोजींनी ड्रेन थेअरी जो सिद्धांत मानलेला आहे तो याचा अर्थाचा आहे. तर अशी स्थिती आपल्या देशाची होती आणि अशा परिस्थितीत आपल्याला एक बलवान राष्ट्र निर्माण करण्याचं आव्हान आपल्या नेत्यांसमोर होतं आणि ते त्यांनी केलं. मी एका मुलाखतीत एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारला होता, भारत आणि पाकिस्तान एकदा स्वतंत्र झाले परंतु पाकिस्तानमध्ये लोकशाही रुजू शकली नाही, टिकू शकली नाही, परंतु भारतामध्ये लोकशाही रुजली आणि टिकली. त्याचं कारण काय? ते असा प्रश्न त्या विद्यार्थ्याला कदाचित म्हणजे मुलाखतीमध्ये आरपी कॉलेजच्या एक मुलाखतीमध्ये मी इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न विचारला होता. ते प्राध्यापक आहेत तिथं. तर त्यांना विचारल्यानंतर त्यांनी थोडंसं पार्श्वभूमी सांगितलं, परंतु मी त्यांना नंतर सांगितलं की याचं उत्तर असं आहे की भारत आणि पाकिस्तान एकदा स्वतंत्र झालेले आहे. भारतामध्ये लोकशाही रुजली परंतु पाकिस्तानमध्ये मात्र आपल्याला माहित आहे लष्करी राजवट आणि दीर्घकाळ आहे, तिथे लोकशाही रुजू शकली. त्याचं कारण आहे कॉन्स्टिट्यूशन आणि तत्कालीन नेतृत्व. त्यांनी जे संविधान निर्माण केलेलं आहे, भारतीय संविधान हे त्याचं कारण. भारतीय संविधानाने भारतीय लोकशाही रुजविण्यामध्ये मोलाची भूमिका पार पाडलेली. चौधरी सरांनी त्यांच्या प्रस्ताविकामध्ये भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकाची चर्चा केली. हे ते प्रास्ताविक आहे जे भारतीय लोकशाहीचा पाया आहे, भारतीय लोकशाहीचा आधार आहे. कारण इंग्लंड अमेरिकेमध्ये जी लोकशाही अस्तित्वात आली ती राजकीय आहे. तिथे राजकीय लोकशाही आहे, तिथे राजकीय हक्कांचा अधिक म्हणजे पुरस्कार केला गेलेला आहे. राजकीय हक्क म्हणजे ती लोकशाही राजकीय लोकशाही आहे. भारतीय लोकशाही राजकीय प्लस सामाजिक या दोन्हीचं संमिश्रण इथे केलेलं आहे आपल्या संविधानामध्ये. स्वातंत्र्य, समता, न्याय, न्याय या शब्दापासूनच भारतीय प्रस्ताविकेची सुरुवात होती. तर लक्षात घ्या, ही जी प्रस्ताविका आहे हा भारतीय संविधानाचा आत्मा आहे आणि या प्रस्ताविकेवरच आपण खूप वेळ बोलू शकतो, ज्याला आपण भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणतो किंवा उद्देश पत्रिका या नावाने संबोधतो. ती उद्देश पत्रिका महत्वपूर्ण आहे. तर त्यामध्ये न्याय, कोणत्या प्रकारचा न्याय? भारतीय लोकांसाठी म्हणजे अशा प्रकारची समाज व्यवस्था आणि राजकारणाची चौकट या राज्यघटनेने तयार केलेली आहे की ज्यामुळे
भारतासारखा विविधतेने नटलेला हा अवाढव्य देश एकत्र बांधण्याचं काम या भारतीय संविधानाने केलंय. भारताचं काय वैशिष्ट्य आहे? जगातलं एकमात्र राष्ट्र आहे की जिथे विभिन्न भाषा आहेत, प्रादेशिक भिन्नता आहेत, भौगोलिक भिन्नता आहेत, भाषिक भिन्नता आहेत, सांस्कृतिक भिन्नता आहे. म्हणजे असा विविधतेने नटलेला हा जो देश आहे, त्या देशाला एकत्र बांधण्याचं काम एक आव्हानात्मक काम आहे, एक फार मोठं आव्हान आहे. आणि हे आव्हान आमच्या संविधानाने पेललेलं आहे आणि ते टिकवलेले. आज आपण 75 वर्ष पूर्ण केलेली आहे. खरंच आपल्या सर्व राज्यकर्त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा राज्यकर्त्यांनी हुकुमशाही प्रवृत्ती धारण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारतीय जनतेने त्यांना त्याची जागा दाखवून दिली. भारतीय म्हणजे लोकशाहीच्या अंमलबजावणीच्या काळामध्ये एक घटना फक्त आवर्जून सांगतो. जेव्हा संविधानाच्या चौकटीला ओलांडण्याचा प्रयत्न केला भारतीय राज्यकर्त्यांनी तेव्हा जनतेने त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे. मला एक तारीख माझ्या आयुष्यातली महत्वाची एक तारीख 25 जून 1975. 25 जून 1975 या दिवशी माझं नाव पेपरमध्ये आलेलं आहे. आणि 25 जून 1975 ला पेपरमध्ये एक ठळक बातमी आहे, देशात आणीबाणी लागू. तुम्ही म्हणाल माझं नाव कशाला का आलं? सांगतो. मी 4थी इयत्तेत तालुक्यात पहिला आलो होतो आणि लोकविजय नावाच्या वृत्तपत्राने ती बातमी त्यामध्ये दिली होती. म्हणून ते पत्र मी जपून ठेवलं आणि दीर्घकाळ ते माझ्यासमोर कायम राहिलं, देशात आणीबाणी लागू 25 जून. तर हे 25 जूनची पार्श्वभूमी अशी आहे की इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली आणि या आणीबाणीच्या काळामध्ये भारतीयांनी जे कष्ट सहन केलेले आणि भारतीय राज्यघटनेला ओव्हरटेक करण्याचा थोडा थोडा प्रयत्न झाला. म्हणजे लोकांवर अन्याय अत्याचार थोडे झाले. कुठे झोपडपट्ट्यांचं हे केलं संजय गांधींच्या दिल्लीमध्ये नेतृत्वाखाली आणि काही कार्यक्रमांची अंमलबजावणी करत असताना मात्र बळजबरी करण्यात आली लोकांवर. त्यामध्ये एक नसबंदीचा कार्यक्रम मला आठवतो. मी लहान होतो. पोलीस व्हॅन यायची आणि सगळ्या गल्लीतले लोक जे कुणीच त्यांना बसवायचे आणि घेऊन जायचे हॉस्पिटलमध्ये, नसबंदी करून पाठवून द्यायची. थोडासा अतिरेक झाला तर लहान मुलं सुद्धा पळून जायची गाडी बघितली तर. असो थोडा अंमलबजावणीतला अतिरेक लोकांना तो सहन झाला नाही. 1975 ते 77 हा काळ आणि त्या 1976 साली केलेली 42वी घटना दुरुस्ती. 42व्या घटना दुरुस्ती मी काही प्रस्ताविकेमध्येही भर घातलेली आहे, त्याचाही उल्लेख करता येईल आपल्याला. तर लक्षात घ्या, भारतीय संविधान अंमलबजावणी करत असताना जेव्हा जेव्हा राज्यकर्त्यांनी थोडस चौकटीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा भारतीय जनतेने, भारतीय नेत्यांनी सुद्धा, त्यामध्ये सर्वात महत्वाचं नाव कुणाच्या नेतृत्वाखाली झाली? 1975चं आंदोलन, जेपी आंदोलन नावाने जयप्रकाश नारायण, जे की पूर्वीचे काँग्रेसी आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली ही आंदोलन सुरू झालं दिल्लीच्या मैदानावर. फार मोठी सभा, बिहार पासून ते दिल्लीपर्यंत जेपीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झालं आणि या आंदोलनाने मात्र पुन्हा इंदिरा गांधींनी प्रश्न निर्माण केला, सत्यसंबंधला आव्हान केलं आणि इंदिरा गांधींनी मात्र थोडेसे कडक धोरणे अवलंबून अटल बिहारी वाजपेयी असेल, लालकृष्ण अडवाणी असतील किंवा इतर काँग्रेसचे अनेक मोठे नेते आहेत, जयप्रकाश नारायणचे अनेकांना तुरुंगवास पत्करावा लागला. कुलदीप नय्यर नावाचे एक मोठे पत्रकार आहेत. कुलदीप नय्यर फार मोठा पत्रकार. या कुलदीप नय्यर यांनी इन जेल नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. इन जेल, ते आणीबाणीमध्ये जेलमध्ये लोकांना ज्यांना टाकले त्यांना तिथली काय स्थिती होती ते त्या पुस्तकामध्ये. आणि माझं सुदैव आहे तुम्ही कुलदीप नय्यरना असं समोरासमोर पाहिलेलं आहे आपल्या विद्यापीठात. तर भारतातले एक मोठे पत्रकार, तर त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. तर या ह्याचा म्हणजे एकूण या परिस्थितीला हाताळण्यात थोडं त्या काळात इंदिरा गांधींना सल्ला देणारे जे लोक होते ते त्यांचीही त्यामध्ये चूक होती आणि म्हणून त्या
घटनेनंतर जे आंदोलन झालं त्या आंदोलनातून इंदिरा गांधींना आणि काँग्रेसला पहिल्यांदा 1977 मध्ये जेव्हा आणीबाणी संपुष्टात आली आणि इलेक्शन झाले तेव्हा मात्र काँग्रेस 1947 पासून 1951 पासून ज्या पहिल्या निवडणुका झाल्या तेव्हापासून सत्तेत होती. 1977 मात्र दिलभर पराभव झाला आणि 1977 मध्ये पहिल्यांदाच भारतामध्ये जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं. अटल बिहारी वाजपेयी होते, जॉर्ज फर्नांडिस होते आणि मोरारजीभाई देसाई यांच्या नेतृत्वाखाली पहिलं सरकार स्थापन झालं आणि त्यांनी फार नंतर जे कंट्रोल केलं. मला आठवते की त्यानंतरचा पिरियड फार स्वस्त म्हणजे महागाई एकदम दूर केली होती त्यांनी. साखर स्वस्त झाली, सगळ्या गोष्टी स्वस्त झालेल्या होत्या. मी लहान होतो, मी अनुभवला तो काळ. तर जेव्हा जेव्हा भारतीय राज्यकर्ते या चौकटीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतील तेव्हा भारतीय जनता मात्र हे सहन करत नाही. अशी म्हणजे ही मूल्य रुजलेली आहे आमच्या समाजात. भारतीय संविधानाची मूल्य रुजलेली आहे. कोणती मूल्य आहे? लोकशाहीची जी मूल्य आहे तीच भारतीय संविधानाची बेसिक मूल्य आहे, बेसिक चौकट आहे. भारतीय संविधानाची चौकट हलवता येणार नाही, भारतीय चौकटीला लांबता येणार नाही किंवा त्याचं उल्लंघन करता येणार नाही हा निर्णय सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिलेला आहे, सर्वोच्च न्यायालय. तर भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य काय आहे? खूप वैशिष्ट्ये चांगली आहे. लोकशाहीची जी काही वैशिष्ट्य आहेत ती सर्व वैशिष्ट्ये भारतीय संविधानाची वैशिष्ट्य म्हणून जे कला शाखेचे विद्यार्थी आहेत, तुम्हाला मला वाटतं आता सर पेपर आहे सेकंड सेमिस्टरला, भारतीय संविधान हा पेपर आहे तुमच्यासाठी, तर त्यामध्ये तुम्हाला वैशिष्ट्य अभ्यासावी लागणार आणि मूलभूत हक्क हे प्रकरण आहे भारतीय संविधानातील. त्याच्यावर मी खूप सविस्तर बोलणार होतो, परंतु मला वाटतं बराच वेळ होत आलेला आहे म्हणून मी थोडंसं आटोपत घेतो. तर भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य काय? जनसार्वभौमत्व, पॉप्युलर सॉव्हरेंटी, लोक सर्वोच्च न्यायालय आहे. त्यानंतर स्वातंत्र्य, समता, ही जी मूल्य आहे ही सगळी भारतीय संविधानाची वैशिष्ट्य आहे. समता, संधीची आणि दर्जाची समानता हे फार मोठं मूल्य आहे, लक्षात घ्या. संधीची समानता आणि प्रत्येकाचा दर्जा समान आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्मनिरपेक्षतेबद्दल आणखी बरेच गैरसमज आहे, मी थोडंसं क्लिअर करतो. कॉन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम म्हणजे वेस्टर्न अप्रोच आणि इंडियन अप्रोच डिफरन्स आहे. म्हणजे पाश्चात्य दृष्टिकोन सेक्युलरिझमचा काय आहे की धर्माचा हस्तक्षेप नको इथपर्यंत मर्यादा, राजकारणात धर्माचा हस्तक्षेप नको. परंतु भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय? सर्व धर्म समभाव, सर्व धर्म नाकारलेला नाही भारतीयांनी, कारण भारतीय समाजाचं ते मात्र बेस आहे धर्म. तर धर्मनिरपेक्षता याचा अर्थ सर्व धर्म समभाव, इतर सर्व धर्मांना, कुठल्याही एका विशिष्ट धर्माला महत्व नाही, हे मूल्य आहे. तर अशी ही जी सर्व मूल्य आहे भारतीय संविधानाची, ही जी सर्व मूल्य आहे ही लोकशाही पूरक मूल्य आहे. भारतीय संविधानाची सर्व मूल्य ही लोकशाही पूरक आहे आणि म्हणून भारतीय संविधान हा लोकशाहीचा अधिष्ठान आहे. जसं सर म्हणाले लोकशाहीचा पाया आहे आणि जोपर्यंत म्हणजे भारतीय संविधानाच्या याला कुठलाही धोका नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकशाही ही एक चांगली शासन पद्धती आहे, परंतु त्याची काही किंमत आहे. लोकशाहीसाठी व्हिजिलन्स फॉर लिबर्टी, इटर्नल व्हिजिलन्स इज अ प्राइस ऑफ लिबर्टी. म्हणजे आपल्या स्वातंत्र्याबद्दल आपण दक्ष राहिलं पाहिजे, आपल्या हक्कांबद्दल आपण दक्ष राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या कर्तव्याबद्दल सुद्धा आपण जबाबदार असलो पाहिजे. कर्तव्याप्रती आपली जबाबदारी ही महत्वाची आहे, तरच आपल्याला हक्क प्राप्त होतील. तर भारतीय संविधानामध्ये या सर्व गोष्टींचा एक सुंदर संगम, त्रिवेणी संगम साधलेला आहे आणि म्हणून भारतामध्ये लोकशाहीला अलीकडच्या काळात तरी कोणीही आव्हान देऊ शकत नाही. भारताचं फ्युचर ब्राईट आहे. फक्त एकच कंडिशन आहे की आम्ही भारतीय संविधानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. भारतीय संविधानाचा अभ्यास करणं गरजेचं, समजावून घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सर्व फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधानाची चर्चा आवश्यक ठरलेली आहे. तर मला वाटतं एवढं पुरेसं आहे. आपली सहनशक्तीचा मी अंत पाहू इच्छित नाही.
आपल्याला सायन्सच्या विद्यार्थ्यांना काही 4 गोष्टी नवीन ऐकायला मिळाल्या असतील ही अपेक्षा. तर आपण मला बोलावून केलं, शांतचित्ताने ऐकून घेतलं. मी आपल्या सर्व माझ्या शिक्षक मित्रांचा, म्हणजे आपले सर्व मित्र, प्राध्यापक सर्व आणि आपले प्राचार्य या सर्वांचा शेवटी आभार व्यक्त करतो आणि आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आपण जगाचा इतिहास, की भारतीय लोकशाही कशा पद्धतीने निर्माण झाली आणि ती कशी टिकून आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आपण केला. पुनश्च एक धन्यवाद सर. त्यानंतर या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप या ठिकाणी मी आपल्या संस्थेचे प्रतिनिधी कमलाकर बापू पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. आदरणीय कमलाकर बापू पाटील साहेब. सन्माननीय व्यासपीठ, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, तर संविधान वाचायला जेवढं अवघड आहे ना तेवढं समजायला सोपं आहे. संविधानामध्ये काय आहे, माझ्याबद्दल म्हणजे मला जसं वाटतं, माझ्याबद्दल लोकांनी कसं वागावं, माझ्याबरोबर लोकांनी कसं वागावं असं आपल्याला कसं वाटतं ते संविधानामध्ये आहे. आपल्याला असं वाटतं का की लोकांनी आपल्याला शिव्या द्याव्यात, नाही वाटत. परवा एक क्लिप आली छोटी, काही संविधानाच्या काही दुसऱ्या जसं सांगितलं ना, काही चांगल्या गोष्टी आहेत, काही त्याच्यामध्ये काही शिल्लकही राहिल्या. नाना पटेकरांची एक क्लिप आहे. त्यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांना असा प्रश्न विचारला की म्हणे एखादा नगरसेवक झाला की 1 वर्षभरामध्ये तो करोडपती होतो, हे आम्हाला दिसतं, हे तुम्हाला का दिसत नाही? आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असतं. संविधान कसं आहे, म्हणजे मी बँकेमध्ये असताना गाडीवर चाललो होतो, काहीतरी चेकिंग चालू होते, अचानक त्यांनी पाहिलं, त्यांनी सगळ्यांना थांबवत होते. मला थांबवल्याबरोबर लायसन्स मी आपलं काढलं आणि वर काय होतं, माझं आयडेंटिटी कार्ड होतं, स्टेट बँक ऑफ हैदराबाद. त्या पोलिसांनी म्हणजे तुम्ही स्टेट बँक ऑफ हैदराबादला का? म्हणलं हो, जा. म्हणजे लायसन्स नाही, तुम्ही जा. नंतर मला असं कळालं की आरटीओ ऑफिस रेव्हेन्यूवाल्यांना म्हणजे कलेक्टर ऑफिसला, पोलीसवाल्यांना आणि ज्या बँकेत त्यांचं खातं होतं, जिथं त्यांचे पैसे भरत होते, त्यांना काही विचारायचं नाही. आपलं संविधान असं आहे का? म्हणजे समजा महाविद्यालयामध्ये एखादा नियम आहे, कदाचित सिगरेट पिऊ नये असा नियम आहे, गृहीत धरा. मी इथे संचालक आहे, अध्यक्ष आहे, प्राचार्य आहे. मग समजा मी सिगरेट पिली, मला शिक्षा आहे का इथे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे मी पित नाही, म्हणजे कुठेच पित नाही. पण दुर्दैवानं आपल्याकडे त्या संविधानाचा असा दुरुपयोग आम्ही करून घेतोय. म्हणजे सत्तेमध्ये जे बसलेत ना तेच असे करतात. आता आपलं झालेलं आहे, मागच्या 2 महिन्यामध्ये झालेलं बीडचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तिथे काय चालू आहे. संविधान वाईट आहे का? म्हणून मी काय सांगितलं एका शब्दामध्ये की आपल्याबद्दल लोकांनी कसं वागावं असं आपल्याला जे वाटतं ते संविधान आहे. आता सय्यद सरांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यांनी जे सांगितलं 25 जूनचा, त्यांचं जसं लक्षात आहे की त्यांचं नाव पेपरमध्ये आलं होतं, त्या दिवशी माझा पेपर होता. मी फर्स्ट इयरला होतो, प्रॅक्टिकलचा पेपर होता, झुंजीचा पेपर म्हणजे प्रॅक्टिकल चालू होतं आणि त्या दिवशी ती बातमी होती 25. त्याच्यामुळे मी एक आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये मी 25 जून मी विसरू शकत नाही. 1975
मला वाटतं सरांनी जे सांगितलंय ते अभ्यासणं पुष्कळ अवघड आहे. सायन्सच्या मुलांनी त्यांनी म्हणजे मी अभिनंदन करतो की सायन्सच्या विद्यार्थ्यांनी त्याच्यावर निबंध लिहिला आणि त्यांचा नंबर आला. आपण सगळ्यांनी संविधान जरूर वाचावं, त्याचा अभ्यास करावा. परंतु मला असं वाटतं, मी जसं पहिलं वाक्य जे मांडलंय सांगितलंय, खरं तर ते संविधानाचं मूळ आहे. त्याच्यामुळं एवढं मी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. या कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. गरड सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन. ज्या क्षणाची आपण सर्व वाट काही क्षणामध्येच आहे, थोडं दम काढायचं आहे. व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय तसेच व्होकेशनल महाविद्यालय धाराशिव यांच्या वतीनं भारतीय राज्यघटनेच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त आपण संविधान गौरव महोत्सव हा कार्यक्रम घेतोय. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज आपण व्याख्यान ठेवलेलं आहे. संविधान आणि भारतीय लोकशाही याच्यावरती प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर RJ सय्यद सर यांचं व्याख्यान होतं. सरांनी अत्यंत ओघवत्या पद्धतीनं इसवी पूर्व साधारणतः 5000 वर्षापासून ते 2024 पर्यंतचा जो आढावा आहे लोकशाहीच्या अनुषंगानं तो घेतलेला आहे. म्हणजेच महाजन पदाचा जो उल्लेख आहे तो आपल्याला महाभारतामध्ये सापडतो. त्यानंतर सर मॅग्ना कार्टा, अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती असेल, राणीचा जाहीरनामा असेल. सर या अनुषंगाने राणीच्या जाहीरनाम्याच्या संदर्भात बोलताना मला एक संदर्भ द्यावासा वाटतो. तो म्हणजे राणीचा जाहीरनामा हा कुंभमेळ्यामध्ये प्रकाशित करण्यात आला होता किंवा जाहीर करण्यात आला होता. कुंभमेळा आणि नंतरची गोष्ट आहे तो म्हणजे 1935चा कायदा, ते संविधान. खूप मोठा अभ्यासाचा विषय सरांनी खूप मोठ्या शब्दामध्ये विस्तृतपणे जाहीर केला आहे, तुमच्या समोर मांडलेला आहे. त्यानंतर आपल्या कॉलेजचे प्राचार्य यांनी राज्यघटनेची उद्देशिका याच्यावरती बोलत आपलं मत व्यक्त केलं. नंतर राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख राशी सरांनी प्रस्तावित केलेला आहे. माननीय कमलाकर बापू पाटील संस्था प्रतिनिधी यांनी अत्यंत मार्मिकपणे आपली चांगली फिरकी घेतलेली आहे. ते म्हणजे संविधान वाचायला खूप अवघड आहे आणि समजायला खूप सोपं आहे, अशा पद्धतीनं बापूंनी मत व्यक्त केलं. या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी आयोजकाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच आयोजकांनी मला या कार्यक्रम प्रसंगी आभार व्यक्त करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो. कुठल्याही कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन हा शेवटचा भाग असतो. आभार प्रदर्शन हे शेवट न होता अंतांती प्रारंभ असतो. हाच कार्यक्रम पुढल्या कार्यक्रमाची आपल्यासाठी एक नांदी ठरेल आणि पुन्हा एकदा लोकमान्य टिळकांच्या शब्दामध्ये पुनश्च हरिओम करण्यासाठी आपण इथे थांबूया. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता सामुदायिक प्रसारणाने होईल. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जेवांचे कोटे लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळे, ईश्वरिष्ठांची मांदिराळी. अनवर्थ भूमंडळी भेटतो भूता,
चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मारतंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी भजिसो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावीच एथमये से विश्वेश्वराओ आहोईल दान पसाओ येणे वरी ज्ञान देव उद्याची सुट्टी सर उद्याची सुट्टी उद्या सुट्टी आहे महाशिवरात्रीची.